रामकृष्ण हरी. गीतेतलाच प्रसंग आहे. एक वेळेस अर्जुनाने भगवंताला विचारलं की भगवंता, या जगात सगळ्यात मोठं काय आहे? त्यावेळी भगवंताने उत्तर दिलं की दिसताना धरणीमाताच मोठी दिसते. अर्जुन म्हणाला, हो, धरणीमाताच दिसताना मोठी दिसते, याचा अर्थ तीच मोठी आहे. त्यावेळी भगवंत परत उत्तरला, अरे ती कसं काय मोठी असू शकते? तिला तर समुद्राने घेरून टाकले. त्यावेळी अर्जुन म्हणाला, याचा अर्थ समुद्र मोठा आहे. त्यावेळेस भगवंताने परत उत्तर दिलं, समुद्र कसं काय मोठा आहे? त्याला तर एक वेळेस अगस्त्य ऋषीने संपूर्णच पिळून टाकलं होतं. अर्जुन म्हणाला, हो, मग अगस्त्य ऋषी मोठे का? भगवान म्हणाले, ते तरी कसं काय मोठे असतील? ते तर आकाशात एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. अर्जुन म्हणाला, मग याचा अर्थ आकाश मोठा असेल. भगवंत म्हणाले, माझ्या अवतारामध्ये मी जेव्हा वामन अवतार घेतला, त्या वामन अवतारामध्ये मी तर या आकाशाला एका पायातच मोजून टाकलं. अर्जुन म्हणाला, हां, याचा अर्थ तूच मोठा आहेस. त्यावेळी भगवंत पण अति सहजपणे उतरला, मी कसं काय मोठा रे अर्जुन? मी तर माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. म्हणून भक्तांचं हृदय या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ हृदय आहे. कारण भगवंत त्या ठिकाणीच राहतो. भगवंत स्वतः सांगतात की मी भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. म्हणून तर जनाबाई आपल्या लिहिलेल्या अभंगामध्ये त्याचं वर्णन करतात की हृदयी बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा जोर आणि गळा बांधून या दूर. रामकृष्ण हरी.